हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. ओके, आजचा ब्लॉग मी बनवत आहे. किचनमधनं चहा बनवते. चहा बनवत म्हणलं आणखीन एक छोटासा ब्लॉग शूट करून टाकावा. सो तो असणार आहे माझा एज्युकेशन जर्नीबद्दलचा. सो मी आजच्या व्हिडिओमध्ये माझं काय शिक्षण झालेलं आहे हे एस्टॅब्लिश करणार आहे. सो मी बीड जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातून परळी तालुक्यामध्ये माझं गाव आहे गाडी पिंपळगाव. तिथे मी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतले. 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर 10वी पर्यंत संस्थेमध्ये पण गावामध्येच. सो 10वी पर्यंत माझं मराठी मीडियम मधनच गावामध्ये शाळा शाळा केली कंप्लीट. कुठेही काही कसलाही गॅप नाही. आणि ऑब्व्हियसली मराठी मीडियम मध्ये जेवढे विषय असतात तेच विषय घेऊन नंतर 11वी मला छान मार्क्स आले होते. त्या आमच्या बॅचमध्ये मी दुसरी होते, म्हणजे स्कोर वाईज. पण जी पहिली होती त्याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप जास्त पर्सेंटेजचा डिफरन्स आहे. सो माझे पर्सेंटेज होते 79, म्हणजे 79% मला होते 10वीला. त्याच्यानंतर 11वी-12वी मला लातूरला ऍडमिशन घ्यायचं होतं, सायन्स घ्यायचं होतं. बट लातूरला मला तेव्हा शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज हे फेमस कॉलेज होते, तिथे ऍडमिशन नाही भेटलं. सो मी मग योगेश्वरी कॉलेजला घेतलं. तीही खूप मोठी डील आहे, जे मराठवाड्यातून येतात, ज्यांना अंबाजोगाई माहिती आहे. सो योगेश्वरी कॉलेज हे खूप त्या एरियामधलं खूप चांगलं कॉलेज आहे. आणि माझ्या पूर्ण एज्युकेशन जर्नीमध्ये मला तसं त्या लेव्हलचं कॉलेज आणि त्या लेव्हलचे प्रोफेसर आणि इतके हायली एज्युकेटेड मला मला कधीच कुठेच नाही माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये कधीच कुठे दिसले नाहीत, भासलेही नाहीत की त्यांचं नॉलेज असं अवाक करणारं आहे असं वगैरे. सो 11वी ऑब्व्हियसली खूप डिफिकल्ट गेली, कारण की मी मराठी मीडियम मधून येते आणि मला 2 लाईनही इंग्लिशमध्ये लिहायचं म्हणलं की खूप म्हणजे माझ्यासाठी एक मोठं टास्क आहे. कारण की मराठी मीडियम मध्ये त्याच्या गावाकडच्या शाळेमध्ये तेवढं इंग्लिश आणि माझंही तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. सो मला इंग्लिश लिहिणंच हा माझ्यासाठी टास्क होता. बट 11वी-12वी कसं तरी रडत पडत ढकलत पास झाले. आणि 12वीला मला 66% आले, म्हणजे 66% मी पास झाले. छान पर्सेंटेज आहेत त्यातली त्यात. कारण की मराठी मीडियम टू डायरेक्ट इंग्लिश मीडियम आणि त्याच्यामध्ये 12वी सायन्स. सो त्या 12वी नंतर मी बीटेक फूडला ऍडमिशन घेतलं. परभणी युनिव्हर्सिटीमध्ये बीटेक फूडचे कॉलेज आहेत. परभणीला नाही, पण मी औरंगाबादला म्हणजे युनिव्हर्सिटी ती आहे माझी, पण मी औरंगाबादमध्ये कम्प्लीट केलं माझं बीटेक. क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी. आता ते कॉलेज बंद आहे. पण हे मला कशामुळे हां. पण हो, तिथे मी बीटेक केलं त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. पण त्याच्यानंतर मग मी एमबीए केलं. एमबीए मी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. आणि मी ड्युअल डिग्री प्रोग्राम केला होता, म्हणजे मी 2 डिग्र्या घेतल्या होत्या एमबीए मध्ये. एक होती ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. सो असं करत मी एमबीए कंप्लीट केलं. आणि